राम हरे जय जय राम जय जय राम जय 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 राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम हरे हरे जय राम हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृपाची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृपाची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रघुमातेरीवर बाप रघुमातेरीवर बाप रघुमातेरीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमातेरीवर बाप रघुमातेरीवर बाप रघुमातेरीवर तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय राम हेलो 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 हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार रावया पार भव सिंधू रावया पार भव सिंधू रावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरुणी आवड संत समागमे धरावी आवड समागमे धरुणी आवड संत समागमे धरावी आवड धरावी तातडी परमार्थाची धरावी तातडी परमार्थाची धरावी तातडी परमार्थाची तुकामणे अलौकिका व्यवहारी तुकामणे अलौकिका व्यवहारी तुकामणे अलौकिका व्यवहारी
कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी क्षणी हाती करावा विचार क्षण क्षण हाती करावा विचार करावा विचार क्षण क्षण हाची करावा विचार क्षण क्षण हाती क्षण क्षण हाती क्षण क्षण हाती क्षण क्षण हाती करावा विचार क्षण क्षण हाती क्षण क्षण हाची क्षण क्षण हाची करावा विचार क्षण क्षण हाची तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह नाशिवंत देह दानर सतार नाशिवंत देह करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह नाशिवंत देह आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो आयुष्य खातो काळ सावधान सावधान नासिवंत देह नासिवंत देह दानर सतार नासिवंत देह आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह नाशिवंत देह दानर सतार नाशिवंत देह हॅलो हॅलो
विठ्ठल भगवानाची जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री ब्रह्म एकनाथ महाराज की जय गौरवई समर्थ महाराज की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरोणी आवडे करावे तातडी परमार्थाची तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुर नरोनी राम विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झालात। आज या ठिकाणी कैलासवासी शरद गोरक्षनाथ बर्डे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा सोहळा या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेले आहात। आजच्या या प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता हा निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे। आजच्या सेवेकरता हा अभंग निवडलेला आहे। तरी अल्पसा परिहार जर द्यायचं म्हटलं तर आजच्या या कीर्तन रूपी सेवेच्या निमित्ताने जमलेले सर्व टाळकरी वर्ग, गावातील हार्मोनियम वादक आमचे हरिभक्त परायण मधु नानावरपे, तसेच मृदुंगाचार्य हरिभक्त परायण सुहास महाराज वरपे, गायनाचार्य मंडळी आमचे असणारे हरिभक्त परायण सीताराम महाराज पवार, तसेच त्यांना गोड अशी साथ देणारे आपल्याच गावातील हरिभक्त परायण महेश महाराज वरपे आणि बाकीचे सर्वच विनेकरी बाबा असतील, सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल विठ्ठल आजच्या या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांना तुम्हाला आणि मला आपल्या सर्वांना ते उपदेश करत आहेत का आपण संसारामध्ये राहून काय केलं पाहिजे, का विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे, विचार कोणता असला पाहिजे आणि काय विचार आपण केला पाहिजे, या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला आज समजावून घ्यायचं आहे। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्या पांडुरंगाच्या चरणी काय होऊया, नतमस्तक होऊया। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची, दुसरी चरण संताची। पांडुरंगा करो
करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आपण या परमार्थाच्या मार्गाला तुम्ही आणि आम्ही आपण सर्व ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आपण या मार्गात ओढवलं गेलो आणि ज्यांनी आपल्याला भगवंताची पांडुरंगाची महती आपल्याला समजून सांगितली अशा या वारकरी संताच्याही चरणावरती देखील आपल्याला नतमस्तक होणं हे तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या ज्यांनी तुम्हाला आणि मला आपल्या सगळ्यांना परमार्थाच्या मार्गाची गोडी ज्यांनी लावून दिली असे हे वारकरी संत आणि या संतांच्या माध्यमातूनच आपल्याला कळालं की भगवंत कोण आणि कसा आहे कसं त्याचं स्वरूप आहे कसं आपण त्याला शरण गेलं पाहिजे आणि त्याच्या नावाचं चिंतन केलं गेलं पाहिजे तर हे आपल्याला ज्यांनी सांगून दिलं अशी हे वारकरी संत आणि त्यांच्यापैकीच असणारे जगद्गुरु तुकोबाराय ज्यांचा आज अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे अभंगाच्या पहिल्या चरणामधून तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार हो तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नासिबंद देह जाणार सकळ नाशिबंद देह जाणार सकळ करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ क्षणोक्षणी हाती करावा विचार तरावया पार भव सिंधू हो तरावया पार भव सिंधू भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ करावया पार भव सिंधू क्षणी क्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू अभंगाच्या पहिल्या चरणातून जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचं आहे का आपण काय केलं पाहिजे विचार केला पाहिजे प्रत्येक जण विचार करतो आपापल्या मतीप्रमाणे बुद्धीप्रमाणे प्रत्येकाचा विचार चालू असतो महाराज तुम्ही आम्ही आपण जो विचार करतो हा फक्त प्रपंचाचा विचार करतो परमार्थाचा विचार कोणीच करत नाही आणि म्हणून जो जो परमार्थाच्या मार्गाला जातो तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही मग जगद्गुरु तुकोबारायांनीही प्रपंच केला सगळ्यांना प्रपंच होता साधू संतांनाही प्रपंच होता परंतु त्यांनी काय केलं आपल्याला प्रपंचात आपण आलोय आणि ज्याच्या कृपेनं हा प्रपंच
आपल्याला प्रपंच ज्याच्या कृपेनं घडतो आहे मग त्याला देखील महत्व देणं हे तितकेच गरजेचं आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी काय केलं, परमार्थ करत असताना प्रपंच, प्रपंच करत असताना परमार्थ केला आणि परमार्थही घडला आणि प्रपंचही त्यांचा नीटनेटका हा पार पडला. म्हणून तुम्ही आणि आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, प्रपंच करत असताना परमार्थ आपल्याला होईल तेवढा परमार्थ करता येईल. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी भजन नसावे. करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. संसारात राहत असताना आपण कशा प्रकारे राहिलं पाहिजे, की ज्याप्रमाणे हंस पक्षाचं उदाहरण गोड दिलेलं आहे महाराज. हंस पक्षाचं जर आपण पाहिलं तर हंस हा पक्षी असा असतो का जर त्याच्या समोर आपण दूध आणि पाणी एकत्र करून जर आपण ठेवलं तर तो बरोबर काय करतो, दूध वेगळं करतो आणि पाणी वेगळं काढून घेतो. एवढी त्याला पहा परमेश्वरानं कशी ताकद दिलेली आहे. अशाच प्रकारे आपण संसारामध्ये राहून ज्या काम केल्यानं, जे कर्तव्य आपण केल्यानं आपल्याला या संसारातून मुक्ती मिळेल, आपण या भवसागरातून पार होऊन जाऊ, असंच काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनाही आपल्याला हेच सांगायचं आहे का आपण संसारामध्ये राहत असताना परमार्थ आपल्या हातून घडला पाहिजे. ज्याला जो शक्य होईल त्याने तशा पद्धतीनं आणि ज्या देवाला आवडल त्या देवाची भक्ती त्याने करावी असं तुकोबारायांना सांगायचं आहे. विठ्ठल 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 मग आता आपण काय केलं पाहिजे, आपण कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, आपण सगळ्या काही गोष्टींना आपण जात असतो, ज्या ठिकाणी परमार्थ घडत असतो अशा ठिकाणी आपण जात असतो. परंतु महाराज गेल्यावरती आपल्या मनामध्ये काय आला पाहिजे, विचार आला पाहिजे का आपल्यालाही काय करायचं आहे, या भवसागरातून पार होऊन जायचं आहे. संसार रूपी हा जो समुद्र आहे या समुद्रातून पार होऊन जायचं आहे. मग याच्यासाठी जर आपण जसं समुद्रातून आपल्याला पार व्हायचंय मग आपल्याला होडीत बसावं लागतं. यासाठी हा जो संसार रूपी सागर आहे, समुद्र आहे महाराज, याच्यातून जर पार व्हायचं असेल तर आपल्याला भगवंताचं जे काही नामचिंतन आहे, नाम संकीर्तन, हे सगळ्यात सोपं साधन सांगितलेलं आहे. आणि या साधनात बसल्यानंतर आपण काय होऊ शकाल, या समुद्रातून पार होऊ शकाल. मग यासाठी सगळ्यात सोपं साधन ते म्हणजे कोणतं आहे, भगवंताचं नामचिंतन. नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्माजन्मीचं पाप आपल्याला जर नष्ट करायचं असेल महाराज तर त्यासाठी काय सांगितलेलं आहे, भगवंताचं नामचिंतन. आणि हे नामचिंतन आपण कधीही करू शकतो, उठता बसता खाता पिता, जेव्हाही आपण एकमेकाला भेटतो राम राम म्हणतो, रामकृष्ण हरी, हाय हॅलो टाटा बाय बाय, ही परंपरा आता हल्ली चालू झाली. पण अगोदर पूर्वीपासून जी चालू आली महाराज परंपरा, एकमेकाला राम राम करणं, रामकृष्ण हरी नमस्कार करणं, ही फार पूर्वीपासूनची जुनी परंपरा. पण आजकालच्या मुलांच्या माध्यमातून, विदेशी त्या कल्चरच्या माध्यमातून काय झालं, पाश्चात्य संस्कृती मुलांवरती हवी व्हायला लागली आणि त्याचंच अनुकरण आपण, तुम्ही आणि आपण सर्व करायला काय केले, आपण सुरुवात केली. परंतु जे पूर्वी एकमेकाला हात जोडून राम राम नमस्कार केला जात होता त्याचं जर कारण आपण पाहिलं महाराज, तो जो म्हणतोय त्याच्यामध्ये राम आहे आणि ज्याला म्हणतोय त्याच्यामध्ये राम आहे, दोघांमध्ये राम आहे. म्हणून
म्हणून एकमेकाला भेटताना बोलताना जो रामराम केला जातो ऐकल्यावरती त्याचंही कान पवित्र होतात आणि जो म्हणतोय त्याचंही मुख पावन होतं. म्हणून एकमेकाला रामराम घालण्याची ही पद्धत आहे. आपल्या साधू संतांनी किती बारीक बारीक गोष्टी शोधून ठेवल्यात आणि किती बारीक बारीक आपल्याला सांगितलं. जर आपण शास्त्र जर उघडले आणि त्यांचा जर अभ्यास केला एक एक गोष्ट आपल्या लक्षात येईल महाराज. म्हणून आजच्या या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांना काय सांगायचं आहे का आपल्याला विचार करायचा आहे. आपण विचार तर करतोच, असं कोणीच नाही या भूतलावरती, या पृथ्वी लोकावर, असं या मृत्यू लोकामध्ये असा कोणीच नाही का जो विचार करत नाही. प्रत्येकाचा विचार असतो. कोणी आपल्या पत्नीचा विचार करतो, कोणी मुलाबाळांचा विचार करतो, कोणी आपल्या संपत्तीचा विचार करतो. परंतु ज्याची पूर्वीची जन्माची कमाई असते, ज्याचं पूर्वीचं पुण्य फार मोठं असतं, तोच या संसार रूपी समुद्रातून तरुण जाण्याचा विचार, आणि तो विचार कोणता असतो? सार विचार हा त्यांचा असतो. जर आपण सांगायचं म्हटलं तर तुकोबारायाने अजूनही म्हटलेलं आहे, सारा सार विचार करा उठा उठी, 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 नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, याचे चिंतनी निर्शेल संकट, याचे चिंतने निर्शेल संकट, याच्या चिंतनी निर्शेल संकट, याच्या चिंतने निर्शेल संकट, हराल दुर्घट भव सिंधू, हराल दुर्घट भव सिंधू, हराल दुर्घट भव सिंधू. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. कंठातून आपण काय केलं पाहिजे? त्या पांडुरंग परमात्म्याचंच ध्यान केलं पाहिजे. जेव्हाही आपल्याला वेळ मिळेल आपण काय करतो? एकमेकाला भेटताना बोलताना महाराज बाकी संसाराच्या गप्पा गोष्टी आपण करतो, परंतु परमार्थाची चर्चा करणारे हे काही वेगळेच असतात, विरळेच असतात. आणि त्याला देखील काय लागतं? ज्याचं पुण्य असतं तोच काय करू शकतो? परमात्म्याची परमार्थाची चर्चा ते करू शकतात. एकमेकाला भेटताना बोलताना आपली बाकीची चर्चा चालते, परंतु ज्याला आपला वेळ सार्थक करायचंय ना महाराज, त्याने काय केलं पाहिजे? भगवंताच्या नावाचंच चिंतन केलं पाहिजे आणि त्याच्याच संबंधातली चर्चा केली पाहिजे. जे संत होते, संतांच्या सहवासात जो कोणी येत होता त्याला लगेच ते त्याचा भक्तीचा रंग ते लावत होते. अट्टल दारुड्या जर आपण पाहिलं ना महाराज, उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर अट्टल दारुड्या कोणाला म्हणावं? जो आपल्या संगतीत येणाऱ्याला दारूची नशा आणि लगेच त्याची संगत त्याला जो लावून देतो, दारूचा छंद जो लगेच लावून देतो, त्याला अट्टल दारुड्या म्हणावं. तसंच जर पाहिलं, खरा संत कोणाला म्हणावं आणि खरा भक्त कोणाला म्हणावं? जो आपल्या संपर्कात येणाऱ्यांनाही भक्तीचा रंग लावून देतो आणि त्यांनाही जो छंद लावून देतो, त्यांना काय म्हणावं? संत म्हणावं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आता दारुड्याचं उदाहरण मी तुम्हाला याच्यामुळे दिलं का तो काय करतो? आपल्या संपर्कात येणाऱ्यांनाही तसाच रंग लावून देतो. मग खऱ्या भक्ताचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. खरे संत कोणाला म्हणावे का ते सुद्धा काय करतात? आपल्या सहवासात जो येतो त्यालाही भक्तीचा रंग लावून देतात. असे हे संत असतात आणि अशा संतांचा सहवास मिळणं हा फार दुर्मिळ असतो. त्यांचा सानिध्यात जाण्यासाठी सुद्धा आपल्याला पूर्वीची कमाई लागते, पुण्य आपल्या पदरी असावं लागतं. संतांचा महिमा बहु दुर्गा, शब्दिकाचे काम नाही येते, शब्दिकाचे काम नाही येते, शब्दिकाचे काम नाही येते. शब्दिकाचे काम नाही येते, शब्दिकाचे काम नाही येते, ओ शब्दिकाचे काम नाही येते. संतांचा सहवास हा कसा असतो? अतिशय दुर्मिळ असतो. तो कोणालाही लागत नाही महाराज, कोणालाही लाभ त्याचा मिळत नाही. परंतु जर सगळ्यांना भक्तीचा रंग जर कोणी लावून दिला असेल आणि सगळ्यांच्या जीवनाचा जर कोणी उद्धार केला असेल ना महाराज, तर ते संत मंडळी दुसरे तिसरे कोणी नसून या वारकरी संप्रदायाचे सगळे संत मंडळी आहेत का ज्यांनी काय केलं? आपल्या सवंगडी बाकीच्यांना आपल्या सोबत घेऊन त्यांनाही भक्तीचा रंग लावला. आणि जसं निरंतर जागविती मद निरंतर, जागविती मद निरंतर. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मद निरंतर
संतांचे उपकार मज निरंतर जागविते. संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहे महाराज, की संतांनी काय केलं, आपल्याला देव आणि परमार्थ आपल्याला काही माहिती नव्हता, परंतु त्यांनी काय केलं, आपल्याला तो समजून सांगितला. अभंगाच्या माध्यमातून एवढे सगळे काही अभंगांची रचना करून एक एक अभंग जर आपण समजावून घेतला तर आपला त्याचा अर्थ आपल्या लक्षात येईल आणि आपण सुद्धा काय करू, परमार्थाच्या मार्गाने चालायला सुरुवात करू. एवढं त्या अभंगामध्ये खजिना दडलेला आहे, लपलेला आहे. फक्त गरज कशाची महाराज, हे ग्रंथ उघडण्याची आणि त्यांचा अभ्यास करण्याची. एक एक अभंग एवढं ज्ञान, फार मोलाचं ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे, परंतु आपल्याला वेळ मिळत नाही. आपल्याला बाकीच्या कामासाठी वेळ असो, एखाद्याला जर विचारलं, अरे चला आपल्याला इकडं जायचंय, मंदिरात जायचंय, इथं जायचंय, तिथं अजिबात नाही, मला वेळच नाही. काय सांगू तुला, एवढं मी गुंतलेलो आहे का मला त्याच्यातून अजिबात सुटका नाही. परंतु ही गुंतागुंत कोणी केली, आपणच केली. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य हा स्वतःच आपल्याला काय करतो, स्वतःच आपल्याला जाळ्यात फसवत चालतो, गुंतवत चालतो आणि नंतर त्याला बाहेर निघणं, बाहेर पडणं सुद्धा अवघड जातं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, या संसारामध्ये राहत असताना आपण थोडंसं अलिप्त राहिलं पाहिजे. जेवढा वेळ काळ आपल्याला वाचून परमार्थाला लावता येईल तेवढा वेळ आपण काय केलं पाहिजे, लावला पाहिजे आणि त्या परमात्म्याचं काय केलं पाहिजे, ध्यान भजन चिंतन केलं पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, नाशिवंत देह जीवनाचं आपलं सार्थक होत नाही आणि अनुभव येण्यासाठी काय करावं लागतो, परमार्थाचा देखावा न करता आपल्याला अंतर्भावाने, अंतर्मनाने आपण काय केले पाहिजे, त्या परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. म्हणून आपल्याला काय करायचं आहे का, आपल्याला आवडीनं म्हणजे तातडीनं आपल्याला घाई करायची. कशामुळे घाई करायची, कारण या शरीराचा कुठल्याच प्रकारचा भरवसा नाही, नश्वर शरीर हे आपलं. आणि म्हणून हे जर आपण नाही ऐकलं तर आपल्याला दुसरं काहीतरी ऐकावं लागल. आणि म्हणून म्हटलेलं आहे, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी काली सरद शेवटी बा फळ बांधून नेईल, सरद शेवटी बा बांधून नेईल. काळ बांधून येईल, सरद शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय माझा येईल, आमचं काय बाजा येईल, काय माझा येईल. पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोले तो देखा. बोली बोलतो देखा, बिना माधारी बोली बोलतो देखा. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, गंज बोले आता वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. पिंगाग बाई पिंगा, पिंगाग बाई पिंगा ग. पिंगाग बाई पिंगा ग, पिंगाग बाई पिंगा. अवघा 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 दांगड दिगाग, अवघा दांगड दिगाग, अवघा दांगड दिगाग, दांगड दिगाग. अवघा रांगड निघाग, अवघा दांगड दिगाग, अवघा दांगड दिगाग. अवघा रांगड निघाग. वर्तमान खोटे ना वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे ना वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग बाई पिंगा, पिंगाग बाई पिंगा. अवघा 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 दांगड दिगाग, अवघा दांगड दिगाग, हो अवघा दांगड दिगाग, दांगड दिगाग. रांगड निघाग, अवघा दांगड निघाग, अवघा दांगड दिगाग. अवघा रांगड निघाग. जात्याचं जातमान घ्या ग कुणी, जात्याचं जातमान घ्या ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कुणी काळमणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. कुंकू घ्या कुणी काळमणी. सोहमवाग्या प्रेम नगरावारी, अहमवाग्या सोहमवाग्या प्रेम नगरावारी. सावधानी भद्री नागा देव कर परिवारी, परिवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. राजा
मल्हारीची वारी माहुर माझं नाव निर्गुणी राहणार रामा माहुर माझं नाव हा शकून सांग बया यमाई माझं नाव शकून सांग बया यमाई माझं नाव हा शकून सांग बया यमाई माझं नाव शकून सांग बया यमाई माझं नाव डोल मिरवी तुम्ही डुगु डुगु ऐका डोर फिरवी तो डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका बिगडा महाद्वारी बोली बोले का बिगडा महाद्वारी बोली बिगडा महाद्वारी बोली बोले का बिगडा महाद्वारी बिगडा महाद्वारी बोले तो देता बिगडा महाद्वारी बिगडा महाद्वारी बोले तो देता बिगडा महाद्वारी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी पहा छोटे छोटे विद्यार्थी परंतु या कीर्तनाचा आनंद ते घेतात महाराज मग आता काही जण विचार करतात का शेवटी आपण म्हातारं झाल्यानंतर काय करू भगवंताच्या भजनाला लागू भगवंताचं पूजन करायला लागू आणि देवाचं नाव आपण कधी घेऊ शेवटी घेऊ परंतु शेवटचा काही भरोसा नाही तुम्हाला म्हातारपण येईलच हे सांगता येतं का अजिबात नाही आपण जर पाहतो काळ हा असा एवढा निष्ठुर आहे का तो कोणालाच बघत नाही फार गर्भातल्या बालकालाही तो घेऊन जातो तरुण व्यक्तीलाही तो घेऊन जातो तरुणपणी असताना सुद्धा घेऊन जातो लहान मुलांना देखील म्हणजे काळ हा कोणालाच सोडत नाही आणि म्हणून जोपर्यंत आपण हयात आहात तोपर्यंतच आपण काय केलं पाहिजे भगवंताचं नाम चिंतन करायला परमार्थाच्या मार्गाला चालायला आपण सुरुवात केली पाहिजे विठ्ठल 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 संतांच्या संगतीनं काय होतं संतांच्या संगतीनं आपल्याला जीवनाचा मार्ग आपल्याला मिळतो जीवन कसं जगायचं कसं या मार्गाने आपल्याला पार व्हायचं पुढं कसं चालायचं जीवन जगण्यामध्ये खूप आनंद आहे महाराज परंतु ज्याला घेता आला ना त्यालाच घेता आला आणि जो साधू संतांच्या संगतीत गेला जो परमार्थाच्या मार्गाने लागला त्याला खरंच जीवन कसं जगायचं हे त्यालाच कळालं बाकीचे फक्त जगताय म्हणून जगतायत सुबह का बचपन हंसते देखा दोपहर की मस्त जवानी सुबह का बचपन हंसते देखा दोपहर की मस्त जवानी रात का बुढ़ापा ढलते देखा सोए और खतम कहाणी एवढंच आपल्या आयुष्याचं गोष्टी आपल्या आयुष्याचं सार एवढंच असतं मग जो जन्माला आला तो तरुणही होणार आहे तो म्हाताराही होणार आहे या गोष्टींमध्ये संशय नाही तो मरणार आहे की नाही याच्यातही कोणी संशय घेऊ शकणार नाही मग आपल्याला मरण जर मरायचं आहे तर चांगलं मरण आपण गेलं पाहिजे व्यसनाला अधीन होऊन आपण या शरीराचा नाश अजिबात करायचा नाही आपलं आयुष्य जे आपल्या हातात आहे ना त्याला आपल्याला सार्थकी लावायचं आहे कोणाचा कुठल्याच प्रकारचा भरोसा नाही आज आपण पाहिलं या दादांच्या आपण पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सगळे एकत्र आलो आणि ह्या कीर्तन रूपी सेवेचा हा आपण आनंद सगळे घेत आहोत परंतु उद्या आपण असाल की नाही सकाळी आपण आहे संध्याकाळी आपण राहू की नाही कधी कोणाला मरण वेळ काळ येईल सांगता येत नाही म्हणून जोपर्यंत आपण हयात आहात तोपर्यंतच आपण काय केलं पाहिजे पांडुरंग त्या परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे आणि म्हणून या अभंगाच्या चरणातून सांगितलेलं आहे महाराजांनी का संतांची संगत धरून राहिलं पाहिजे आणि तातडीनं आपण अजिबात सावकाश नाही घाई केली पाहिजे आणि परमार्थ करायला सुरुवात केली पाहिजे देवाला काहीच लागत नाही महाराज देव हा भावाचा भुकेलेला आहे त्याला भावाने आपण साधं पान फुल जरी वाहिलं तरी ते त्याला स्वीकार असतो एखादा गर्वाने गेला आणि मी देवाला माझ्याकडे अजिबात नाही देवाला गर्व नाही लागत महाराज त्याला अहंकारातून जो मुक्त झाला तो त्याचाच देव स्वीकार करतो आणि म्हणून अहंकार आपल्यामध्ये नाही आला पाहिजे आपण भावाने काय केलं पाहिजे देवाला आपण शरण गेलं पाहिजे आजचा वार जर आपण पाहिला आणि काही जण वेगवेगळ्या देवाची भक्ती करत असतात काही हरकत नाही आपला हा हिंदू सनातन धर्म जो आहे याच्यामध्ये 100% आपल्याला सूट दिली ज्याला जो देव आवडतो त्याने त्या देवाला काय केलं पाहिजे शरण गेलं पाहिजे मग आजचा वार जर पाहिला तर आजचा वार आहे शनिवारचा आणि हा शनिवारचा वार मारुती रायाचा वार आहे म्हणून ज्याला आपल्या जीवनामध्ये काही अडीअडचणी येत असतात जर आपण पाहिलं मी पिंपळाचंही उदाहरण तुम्हाला दिलं भगवान विष्णूंचा अवतार म्हणून त्या पिंपळाच्या झाडाला म्हटलेलं आहे पिंपळाच्या वृक्षाला आणि जो दर शनिवारच्या दिवशी पिंपळाला 1 लोटा भरून पाणी घालतो ना महाराज त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता आनंद भरभरून त्याच्या घरामध्ये
वृक्षामध्ये राहत असतो. शनिवारच्या दिवशी पिंपळाला 7 प्रदक्षिणा जर घातल्या आणि त्याला चुकून जरी स्पर्श जरी केला तरी काय होत असतं का जे असणारे आपले आजारी शरीरातले हे नष्ट होत असतात. एवढी ताकद त्या पिंपळाच्या वृक्षामध्ये आहे. रविवारी पिंपळाला स्पर्श करायचा नसतो. रविवार, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशीच्या दिवशी महाराज तुळशीला सुद्धा स्पर्श करायला शास्त्रामध्ये बाध्य केलेलं आहे. म्हणून रविवार असतील, पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, द्वादशीचे दिवस असतील, आज द्वादशी आहे म्हणून तुळशीला सुद्धा स्पर्श करायला नाही सांगितलेलं आहे. शास्त्रांमध्ये एक एक वर्णन, एक एक फार गूढ रहस्य त्या शास्त्रात लपलेलं आहे. आणि असं हे रहस्य आपल्याला कधी माहिती होईल ज्यावेळेस आपण शास्त्रांचा अभ्यास करू. मग आता अभंगाच्या ह्या तिसऱ्या चरणात आपण पाहिलं, संगत आपण धरावी. कोणाची धरावी? साधू संतांची संगत धरावी, का जेणेकरून आपल्या जीवनाचा काय होईल? उद्धार होईल. आपल्या जीवनामध्ये एखादा तरी नियम असा घेतला पाहिजे का तो नियम आपण शेवटपर्यंत पाळला पाहिजे. तो भले पहाटे लवकर उठण्याचा असो, नाही तर हरिपाठ नित्य नेमाने करण्याचा असो. म्हटलेलं आहे नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, प्राणी दुर्लभ, नामी प्राणी ते दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी. नारायण हरी नारायण, नारायण हरी नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी. भक्ती मुक्ती घरी घरी त्यांचा, भक्ती मुक्ती घरी घरी त्यांचा, भक्ती मुक्ती घरी घरी त्यांचा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. नित्य नियम ज्याच्या जीवनामध्ये आहे ना महाराज, तर त्याच्या जीवनाचं काय होतं? सार्थक होतं. आपण आज भजनाला बसलो, कीर्तनाला बसलो, आज देवाच्या निमित्ताने समजा आपल्या मनामध्ये भाव आहे, उद्या राहतो की नाही, संध्याकाळी राहतो की नाही सांगता येत नाही. बरोबर? या नश्वर शरीराचा कुठल्याच प्रकारचा भरोसा नाही. जसं दादांना जावं लागलं तसं तुम्हाला आणि मला आपल्यालाही जावं लागणार आहे. त्यांच्या जाण्यानं आज पूर्ण पहा 1 वर्ष पूर्ण होतंय. आणि या वर्षभरामध्ये जे पुण्यस्मरण घातलं जातं, जे श्राद्ध घातलं जातं, त्याचंही तितकंच पुण्य सांगितलेलं आहे. जर मुलाने आपल्या वडिलांचं हे श्राद्ध घातलं तर त्याला त्याचं तितकंच फळ मिळतं. जर मुलगा नसेल त्याच्या निमित्ताने जर ते मुलीनं केलं, बायकोनं केलं, त्याच्यानंतर भावाने केलं, जे कोणी आपतेष्ट नातेवाईक असतील या नातेवाईकांनी जर हे श्राद्ध केलं तरी महाराज त्यांना तितक्याच पटीनं त्याचं काय सांगितलेलं आहे? पुण्य सांगितलेलं आहे, फळ सांगितलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या ठिकाणी ह्या पुण्यस्मरणाच्या सोहळ्याचं याचं आयोजन केलं गेलं. जे कोणी सगळे पहा समस्त बर्डे परिवार असतील यांनी या ऋणातून मुक्त होण्यासाठी याचं आयोजन केलं. आणि या सेवेसाठी निवडलेला हा जो अभंग होता, हा याचं चिंतन अल्पशा मतीनं बुद्धीनं मांडण्याचा प्रयत्न मी तुमच्या समोर केलेला आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगता, तुका म्हणे योगी जाव्या भार, तुका म्हणे लोकी जाव्या भार,
काळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान हे नाशिवंत रे नाशिवंत रे विठोबार कुमार 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 कुमार विठोबार 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 कुमार हरे विठोबार कुमार 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 कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुंडली श्रीनाथ देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम की जय महाराज की जय संत की जय कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी आज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजचा निवडलेला हा जो अभंग होता जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा अल्पशा मतीनं अल्पशा बुद्धीनं याचं सरळ सरळ भावार्थ आपणा सर्वांच्या लक्षात आलेलाच असेल. जर आपण पाहिलं आपल्याला हा जो मनुष्याचा देह जो मिळालेला आहे याला आपल्याला सार्थकी जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय आहे एकमेव उपाय म्हणजे संतांची संगत आणि त्यांची संगत आपल्याला धरावीच लागेल. अन्यथा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. या युक्तीप्रमाणे आपल्याला जर जीवनाचं सार्थक करायचं असेल महाराज तर आपल्याला जीवनामध्ये कोणीतरी गुरु असणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. आज आपलं काय होतंय आजकाल जर आपण पाहिलं तर आपल्या मुलांना आपल्याला परमार्थात या मार्गामध्ये आपल्याला पाठवायला वेळ सुद्धा
नाही. जे आज मुलं तुमच्या समोर उभे दिसतात महाराज, हे गुरुकुलचे विद्यार्थी, हे लांबून लांबून विद्यार्थी आज गुरुकुलामध्ये शिकण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याही पालकांना अशीच इच्छा आहे का आमच्या मुलाने वाईट मार्गाला जाऊ नये, त्याने काय केलं पाहिजे, त्याचा मार्ग भरकटायला नको आणि तो चांगल्या जीवनामध्ये नाही काही बनला तरी चालेल, परंतु तो वाईट मार्गाला जाणार नाही याची खात्री त्यांच्या पालकांना आहे. आणि म्हणून त्यांना एवढ्या लांबवरती आपल्या गावामध्ये जे गुरुकुल झालंय नवीन चालू, या गुरुकुलमध्ये त्यांना टाकलेलं आहे. छोटे विद्यार्थी आहेत सगळे. तर आपणही काय केलं पाहिजे, गुरुकुलमध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळेल आपल्या मुलांना आपल्या नातवांना आपण गुरुकुलमध्ये पाठवलं पाहिजे का त्यांनाही थोडासा छंद तरी ह्या भक्तीचा लागावा, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महाराज आपलं होतं काय, आपल्याला आज टीव्हीवरती जास्त वेळ आपल्याला मिळतो, टीव्हीच्याच फक्त बातम्या बघायच्या, टीव्हीवर जास्त जाहिराती बघायच्या, याच्यातच आपला जास्त वेळ जातो. एकदा काय झालं, एक बाबा असे चालले होते आणि चाललेले असताना पहा त्यांनी आपल्या सोबत 4 बकऱ्या सोबत घेतल्या. त्या 4 बकऱ्या आपल्या सोबत घेऊन चालले बाबा. 4 चोरांनी पाहिलं आणि त्या 4 चोरांनी ठरवलं का ह्या बाबाच्या हातून आपल्याला काय करायचं, ह्या 4ही बकऱ्या आपल्याला घेऊन जायच्या, चोरी करायच्या. म्हणून एका चोराने बाबाची गाठ घेतली आणि बाबाला म्हणतोय, अहो बाबा कुठं चालले म्हणे तुम्ही, हे कुत्रीन कुत्रीचे पिल्ल कुठं चालवले म्हणे, कुत्रे आणि कुत्रीचे पिल्ल. असं ऐकल्यावर तो बाबा म्हणतोय, अरे तू काय वेडा झाला का म्हणे, हे बकरी आणि बकरीचे पिल्ल म्हणे सोबत, माझ्या सगळे बकरीचे पिल्ल आहे सगळे सोबत मी घेऊन चाललोय, शेळीचे बकरे आहे सगळे म्हणे, आणि तू काय म्हणतो कुत्रीन कुत्रीचे पिल्ल आहे म्हणे, वय बाजूला चल म्हणे. त्याला बाजूला केलं, पुढे चालत गेल्यानंतर दुसरा चोर आला. तो म्हणे, अहो बाबा तुमच्या लक्षात नाही आलं का तुम्ही हातामध्ये काय घेऊन चालले म्हणे, ते बकरीचे शेळीचे पिल्ल नाही म्हणे, ते कुत्रीचे पिल्ल आहे म्हणे. अगोदरच्यानी तुम्हाला सांगितलंय ना, आता मी तुम्हाला सांगतो का ते शेळीचे पिल्ल घेऊन चालले म्हणे तुम्ही, अजिबात नाही, कुत्र्याची पिल्ल म्हणे. तो म्हणे, अरे तू काही वेडा झाला का म्हणे, हे बकरं घेऊन चाललोय मी माझ्या सोबत आणि तू म्हणतोय का कुत्रीचे पिल्ल, चल वय बाजूला म्हणे. त्यालाही बाजूला केलं बाबाने. तिसरा भेटला चोर, ते 2 चोर यशस्वी झाले नाही. तिसऱ्या चोराने परत त्या बाबाला म्हटलं का म्हणे, अहो बाबा हे तुम्ही काय घेऊन चालले, माझ्या गावामध्ये या, माझ्या गावामध्ये लागतील तेवढे कुत्रीन कुत्रीचे पिल्ल आहे म्हणे, मी तुम्हाला लागल तेवढे देतो, पण हे तुम्ही काय करा, सोडून द्या, ही चव घालायचे काम होतंय म्हणे, तुम्ही घेऊन चालले यांना. तो म्हणे, अरे वय बाजूला, तू पण वेडाच झाला म्हणे. तिघही आज झालं काय, मला सगळे वेडेच भेटू राहिले. शेवटी चौथाही भेटला आणि चौथा काय म्हणे, अहो बाबा तुम्हाला काय पाहिजे, किती पाहिजे, आमच्या गावामध्ये एवढे कुत्रीन कुत्रीचे पिल्ल आहे म्हणे, तुम्हाला किती पाहिजे तेवढे मी देतो, तुम्ही काय करा, याला सोडून द्या. त्या बाबाच्या मनावरती परिणाम झाला आणि त्याने काय केलं, ते बकऱ्या सोडून दिले सगळे, ते जे आपल्या सोबत घेऊन चालला होता त्या सोडून दिल्या, कारण त्याने 4 वेळेस एकच वाक्य ऐकलं का ते काय कुत्रीन कुत्रीचे पिल्ल आहे. मग असंच होतं महाराज तुमच्या आणि माझ्या बाबतीत. मग त्या चोरांना वाट मोकळी झाली आणि ते बरोबर काय गेले, ते बकरं घेऊन गेले, त्यांनी बरोबर बाजार केला त्यांचा, त्यांना मिळाला ना पैसा. म्हणजे परिवर्तन का झालं त्या बाबाच्या मनावरती, कारण त्या चौघांनी सांगितली एकच गोष्ट. मग तुमचं माझं आपलं काय होतं, आपण टीव्हीवर जे दाखवलं जातं त्यालाच सारखं तेच पाहायचं, तेच बातम्या, तेच चॅनल, तेच सगळं काही गोष्टी, असं पाहून पाहून आपल्या मनामध्ये एखाद्या साधू संतांविषयी सुद्धा काय होतं, मनात तोच विचार येतो आणि कळत न कळत आपल्याकडून त्या संतांचा अपमान केला जातो आणि पाप आपल्याकडून घडतं. यासाठी आपण कोणत्याच संतांना अजिबात नाव नाही ठेवलं पाहिजे. जोपर्यंत आपण त्यांचं पूर्ण चरित्र पाहत नाही, जाणून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यांना नाव ठेवायचा अधिकार नाही. यासाठी प्रयत्न करून एखाद्या संतांविषयी बोलताना अगोदर चरित्र वाचून घेतलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे. असो, आजचा हा अभंग अल्पशा मतीनं मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा, आज या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली. ते आमचे असणारे गोरे बंधू, या गोरे बंधूंनी मला फोन केला आणि सेवा करण्याची त्यांनी मला विनंती केली. सांगितलं अगोदर प्रवचनाचाच बेत होता, परंतु अचानक बाकीचे सगळे साथ संगीत सगळे लाभले. आपले गायनाचार्य असतील, त्यानंतर हार्मोनियम वादक असतील, मृदुंगाचार्य आणि बाकी इतर सगळे टाळकरी वर्ग, आपल्या गावातीलच असणारे सगळे भजनी मंडळ, या सगळ्यांचं सहकार्य लगेच मिळालं आणि कीर्तनाचं आयोजन झालं. कीर्तनाचा हा खेळ जो आहे हा एकट्याचा खेळ नाहीये महाराज, याला सगळ्यांची साथ लागते आणि म्हणून आज या ठिकाणी सगळ्यांची साथ, अतिशय चांगली अशी साथ दिली. या सगळ्यांचं मी गावकऱ्यांचं मनापासून त्यांचे आभार मानतो आणि झालेली सेवा याच ठिकाणी संपवतो. हातवर सगळ्यांच्या हातवर, ज्याच्या हातावर पाप बसलंय तो देवाचं नाव घेऊ शकत नाही, बरोबर, म्हणून हातवर आणि टाळी वाजवत सगळ्यांनी भजन करायचं अगदी प्रेमाने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लेले कुरे वेदी बाबुडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज.
कुंडली कमरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की. बोलो रे भाई सब